पुण्यामध्ये भाजप उमेदवार पूजा मोरेंवरती अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पक्षाने पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिलेले होते। भाजपने पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिलेली होती। यापूर्वी पूजा मोरेंनी भाजपसह फडणवीसांवरती टीका केलेली होती आणि त्यामुळे प्रामुख्याने भाजपतल्या कार्यकर्त्यांकडून पूजा मोरे जाधव यांच्या उमेदवारीला विरोध होता आणि त्यानंतर आता अखेर उमेदवार पूजा मोरे यांच्यावरती अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अधिक सांगतात। ज्ञानेश्वर, पुण्यात भाजपकडून अर्ज मागे घेतला अशी ही पहिली घटना आहे। कारण पक्षानं तशा पद्धतीचे आदेश पूजा मोरे जाधव यांना दिलेले होते। त्यांना भाजपकडून प्रभाग 2 मधून उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर पूजा मोरे जाधव यांच्यावर ट्रोलर्सनं ज्या पद्धतीने टीका केली, भाजपमधला देखील एक गट यांच्या विरोधात होता। सातत्यानं ज्या कमेंट्स होत्या फेसबुकवरती त्या आपल्याला बघायला मिळत होत्या। वेगवेगळ्या पोस्ट यापूर्वी जी वक्तव्य केलेली होती ती बाहेर काढून त्या ट्रोलर्सकडून पूजा मोरे जाधव यांना ट्रोल करण्याचे प्रकार सुरू होते। या सगळ्या संदर्भाने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील देण्यात आलेली होती। पूजा मोरे जाधव यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत, कुठे व्हिडिओ आहेत आणि या सगळ्या संबंधाने त्यांची 3 वाजता पत्रकार परिषद देखील आहे। पक्षानं आदेश दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पोलिसांमधून जे ट्रोलर्स कडून जी सगळी टीका होती त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। तशा पद्धतीची तक्रार पूजा मोरे जाधव यांनी पोलिसांमध्ये दिलेली आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।